नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा गणपत्ते. सुसंवाद करिअरचा या चर्चासत्रात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या तरुणाईला जर आपण प्रश्न विचारला की तुमच्या मते यशाची व्याख्या काय, तर उत्तर मिळेल एक यशस्वी करिअर, भरगच्च पगार असणारी नोकरी, एक आलिशान फ्लॅट, एक लक्झरी कार, एक सुखी कुटुंब आणि परदेशातली वर्षातली एक वारी. तर खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर आपण खरंच सुखी होणार का? आज असंख्य जण आहेत ज्यांच्याकडे या सगळ्या वस्तू आहेत आणि त्यांना जर आपण विचारलं की तुम्ही सुखी आहात का, तर मला खात्री आहे की उत्तर हे नाही असंच येईल. रोजच्या धडपडीच्या जीवनात आपल्याला सतत अडचणींचा सामना करायला लागतो आणि त्यामुळे सुख हे कुठेतरी हरवून जातं. तर सुखाचा शोध घेण्यासाठी फक्त यशस्वी करिअर असून उपयोगाचं नाही, तर त्यासाठी आजच्या तरुणाईने जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे, तर जीवन हे सुंदर होईल. तर जगण्याचं रहस्य काय आणि जीवन कसं जगायचं, यासाठीच आज आपल्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आपण आमंत्रित केले महाराष्ट्राचे बेस्ट मोटिवेशनल स्पीकर, व्याख्याते श्री गणेशजी शिंदे यांना. वेलकम सर. नमस्कार. आमच्या चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत आहे. त्यांची ओळख सांगायची म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा एक युवा नेता. तर झी टॉकीजच्या मोगरा फुलला या कार्यक्रमातून ते महाराष्ट्रातल्या घराघरात पोचले. या कार्यक्रमात ते ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राच्या काही गोष्टी श्रोत्यांपुढे मांडतात. त्यांची खुमासदार शैली, प्रासंगिक विनोद बुद्धी आणि रोजच्या जीवनातील प्रसंगाला अनुसरून असणारी व्याख्याने कधीकधी डोळ्यात पाणी आणतात, तर कधीकधी तरुणाईला जगण्याचा मार्ग शिकवतात. त्यांचा जीवन सुंदर आहे या व्याख्यानाने पूर्ण जगात उदंड प्रतिसाद मिळवून दिला. झी टॉकीज वाहिनीकडून त्यांचा युवा कीर्तनकार म्हणूनही गौरव करण्यात आला. राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अटल महापणन विकास अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्य व्याख्याते म्हणूनही ते होते. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडून नुकतीच अहमदनगरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोरोना काळातही विविध कोविड सेंटर्सना भेटी देऊन, व्याख्याने देऊन अनेक जिल्ह्यात त्यांनी लोकांना एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे. राज्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून कोविड योद्धा या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. सुख या ललित पुस्तकांचे आणि राणी ग या काव्य संग्रहाचे लेखनही त्यांचे प्रसिद्ध आहेत. सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या बॉईज 4 या चित्रपटात श्री गणेश शिंदे यांनी लिहिलेलं काय सांगू राणी मला गाव सुटना ही कविता गाण्याच्या स्वरूपात सध्या सर्व ठिकाणी गाजत आहेत. तर असेच अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले श्री गणेश शिंदे यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी चर्चेला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न सर तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या जीवन प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या हा जो करिअरचा ग्रोथ आहे, जी करिअर जर्नी आहे, त्याबद्दल आम्हाला सांगा. मोटिवेशनल स्पीकर होण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली आणि तुमच्या आचार विचारांमध्ये ही जी समृद्धता आहे ती तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या अनुभवातनं तुमच्याकडे आली? खरं तर करिअरचा प्रवास म्हणाल तर असा फार काही मोठा करिअरचा प्रवास नाहीये, पण ॲज अ मोटिवेशनल स्पीकर आता तुम्ही म्हणताय म्हणून मी तर बोलत गेलो आणि ते लोकांना वाटायला लागलं की हे मोटिवेशनल आहे म्हणून. असं ठरवून मी या सगळ्या प्रांतात आलो नव्हतो. वडील शिक्षक आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शाळेत भाषण करावं लागायचं, त्यामुळे बोलण्याची सवय होती. महाविद्यालयीन आयुष्यामध्ये काही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि मुळात मला माझ्या आजोबांचा खूप सहवास लाभला. माझ्या आजोबा आणि मी एका खोलीत झोपायचो. एक छोटंसं आमचं घर होतं आणि आम्ही दोघं जण एकत्र असायचो आणि आजोबांना थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी होती. रात्र आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारायचो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, आणि त्यातून वाचनाची, बोलण्याची एक आवड निर्माण झाली. वडिलांनी मला कायम वेगवेगळी पुस्तकं गिफ्ट दिली, हे वाच ते वाच, आणि या सगळ्यातनं हा सगळा प्रवास सुरू झाला. ओके.
तर मला असं वाटते की तुमचं जे लहानपण आहे त्याचा फार मोठा वाटा आहे तुमच्या अगदीच. करिअर प्रवासातला. अगदी. पण तुम्ही मोटिवेशनल स्पीकरकडे म्हणजे तुमची जी क्वालिफिकेशन आहे ती कृषी क्षेत्रामध्ये आहे, तर त्यातनं हा प्रवास कसा पुढे गेला? नाही, ऍक्च्युली मी MBA केलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये. ओके. आणि पणन विभागामध्ये मला काम करायची संधी मिळाली. अच्छा. MBA केल्यानंतर काही संधी मिळत गेल्या. राज्य शासनाच्या वेगवेगळ्या अभियानांमध्ये मी काम करत राहिलो आणि बोलत गेलो, लोक बोलवत राहिली. मी पुन्हा सांगेल की असं ठरवून मला मोटिवेशनल स्पीकर व्हायचंय किंवा अमुक एक कोर्स करा म्हणजे तुम्ही अमुक मोटिवेशनल स्पीकर व्हाल, असं नसतं. बोलत गेलो, संधी मिळत गेली, लोकांना बऱ्यापैकी भावत गेलं आणि या टप्प्यावरती येऊन थांबलं. ओके सर. पुढे असं विचारावं वाटतं की आता मोठा विचार करणं आणि ध्येय निश्चित करणं हे तरुण पिढीसाठी महत्त्वाचं असलं तरी आजची तरुणाई जी आहे ती क्विक मनीच्या पाठीमागे आहे. म्हणजे कमीत कष्टामध्ये जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल तर ह्याच्या पाठीमागे लागली आहे. तर तुमच्या मते आजच्या तरुण पिढीने मोठा विचार कसा केला पाहिजे आणि तो का महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर मला असं नेहमी वाटतं की आपल्या कृतीवरती सगळ्यात जास्त प्रभाव जर कोणाचा असतो तर तो आपल्या विचारांचा असतो आणि तुमची विचारांची पद्धत ठरवते तुम्हाला कुठे घेऊन जायचं. मी एक सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं होतं, माणूस हारतो तो पहिल्यांदा मनात हारतो आणि मग रणांगणात हारतो, किंवा तो जिंकतो सुद्धा तो पहिल्यांदा मनात जिंकतो आणि मग रणांगणात जिंकतो. एक साधं उदाहरण सांगेल, आपल्याकडे गीतेसारखा एक महान ग्रंथ आहे. गेली हजारो वर्ष गीता तुमच्या माझ्या मनावरती अधिराज्य गाजवते. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला त्याच्या मनातला न्यूनगंड, अरे मी हे करू शकेल का, किंवा त्याच्या मनामध्ये असणारी अस्वस्थता, समोर सगळे नातेवाईक आहेत, सगळी जीवाभावाची माणसं आहेत आणि मी शस्त्र कसं उचलू. मला वाटतं श्रीकृष्णानं अर्जुनाला मोटिवेट केलं की नाही, हा विचार तू केला पाहिजे, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे आणि याच्यासाठी तू शस्त्र उचललं पाहिजे. श्रीकृष्णानं अर्जुनाला मोटिवेट केलं म्हणून तो विचार करू शकला आणि पांडव विजयी होऊ शकले. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्या विचारांपासून होते. काय होईल ते होईल पुढे, पण किमान तो विचार तर मनात असावा की नाही, मी हे मोठं काहीतरी करणार आहे किंवा इथपर्यंत मला पोहोचायचं आहे किंवा हे ध्येय तर किमान माझं आहे, किमान स्वप्न तरी किमान मोठी बघू, असं मला नेहमी वाटतं. तर तुम्ही जरी किती म्हणालात की तुम्ही मोटिवेशनल स्पीकर नाहीये, पण आता या तुमच्या उदाहरणार्थ मला असं वाटतं की जे ऐकतात प्रेक्षक त्यांना नक्कीच एक पॉझिटिव्हिटी आणि मोटिवेशन नक्कीच मिळालंय. हल्ली असं फार बघण्यात येतं की विद्यार्थी हे अतिशय पात्र आहेत, शिक्षण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट गुण मिळवून ते पास झाले आहेत आणि एका चांगल्या नोकरीवरही आहेत, तरी पण ते असमाधानी आहेत आणि त्याची बरीचशी कारणं आहेत. कुठे त्यांना पगार कमी आहे, कुठे बढती मिळत नाही, कुठे आवडतं काम मिळत नाही, तर कधी कधी कॉर्पोरेट सेक्टरमधल्या पॉलिटिक्सचा त्यांना सामना करावा लागतो आणि त्यामुळे कुठेतरी हे समाधान हरवलंय. तर आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आव्हानांचा सामना हा करावा लागतो. तर अशा अडचणींना मात देऊन सदैव आनंदी कसं राहता येईल असं तुम्हाला वाटतं? खरं तर सुख, आनंद ह्या सगळ्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं गोड सांगितलंय, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे तेथ जे होय येत आहे नाम सुख. ज्ञानोबा म्हणतात की आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला आपण सुख म्हणावं. खरं तर हा सगळा आपली जी मुलाखत आहे ही एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जाणारा हा प्रश्न आहे. करिअर वगैरे हे सगळं करत असताना आपल्या आनंदाच्या जागा, आपली कौशल्य, उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य, ह्या सगळ्याकडे वेगवेगळ्या नजरेनं खरं तर आपण पाहिलं पाहिजे. आनंद ही गोष्ट बाजारात कुठेही विकत मिळत नाही आणि आपल्या डोक्यात जर असेल की खूप साधनं मिळवली म्हणजे आपण आनंदी होऊ किंवा खूप पैसे मिळवले म्हणजे आपण सुखी होऊ, तर तसं नाहीये. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असाही नाहीये की तुम्ही पैसे कमवू नका. उलट पैसे कमवणं म्हणजे खूप पैसे कमवले म्हणजे आनंद नाही वगैरे वगैरे, किंवा पैशातच सुख नाही असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. मी तर म्हणतो जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवावेत. फक्त तुकोबारायांनी एक विधान खूप गोड सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. पण मला दुसऱ्या बाजूने हेही सांगायचंय की निवळ साधनांमध्ये किंवा निवळ पैशांमध्ये सुख, आनंद या गोष्टी दडलेल्या नाहीयेत. आपण आपले छंद, आपल्या आवडीनिवडी, जवळची माणसं, नातेगोते, मित्रमैत्रिणी, चांगली पुस्तकं, चांगले चित्रपट, चांगली प्रेक्षणीय स्थळं, चांगली पर्यटन स्थळं, अशा अनेक गोष्टी बाजूला सारून फक्त एका दिशेनं चालत राहतो की नाही मला
कुणाच्या तरी तुलनेत आपण जगत असतो. याच्या तुलनेत माझं घर एवढं आहे, याच्या तुलनेत माझी गाडी अशी, याच्या तुलनेत माझा बँक बॅलन्स असा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींकडे पळत असताना आपण कधी आपल्या आनंदापासून दूर निघून गेलो आपल्यालाच कळलं नाही. मी एक किस्सा ऐकला होता. एक राजकीय एक नेते असे भरधाव वेगानं एका सोबत गाडीत चाललेले होते आणि त्यांची गाडी इलाहाबादला निघालेली होती. आणि गप्पा मारता मारता त्यांनी अचानक गाडीनं टर्न घेतला आणि भरधाव वेगानं ती गाडी दुसऱ्याच दिशेने निघाली. शेजारी बसलेल्या माणसाने विचारलं की अहो आपल्याला इलाहाबादला जायचंय आणि तुम्ही दुसरीकडेच निघालात. त्यांनी सांगितलं नाही, ती आत्ताची जी गाडी आहे ना ती मला ओव्हरटेक करून पुढे गेली, आधी तिला मी ओव्हरटेक करतो मग ठरवूयात आपल्याला पुढे जायचं ते. म्हणजे कुणाच्या तरी पुढे जाण्याच्या नादात आपण आपल्या मूळ ध्येयापासून, आपण आपल्या मूळ ठिकाणापासून कधी विचलित होतो आपल्यालाच कळत नाही. म्हणून करिअरच्या आनंदाच्या ह्या जागांमध्ये आपण गफलत करता कामा नये. चायनामध्ये एक मुलगी वयाच्या 11व्या वर्षी बुद्धिबळाच्या क्षेत्रात ग्रँड मास्टर होते आणि पत्रकार तिला विचारतात तुझी आवड काय. आता मला सांगा, जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर होते तिची आवड काय असेल? ऑब्व्हियसली बुद्धिबळ. पण तिनं सांगितलं अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं की ती अभ्यास सुद्धा बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं तू अभ्यास कशाचा करते? तिनं सांगितलं मी वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध, परराष्ट्र धोरण याचा अभ्यास करते. म्हणजे या लोकांच्या अभ्यासाच्या जागा, आनंदाच्या जागा, करिअरच्या जागा याची ते गफलत करत नाही. मुलगा जर क्रिकेट खेळायला मैदानावर जातोय तर तो 11 जणच सिलेक्ट होणार आहे ती इंडियन टीम मध्ये. म्हणजे त्यानं क्रिकेट खेळायचाच नाही का? ती त्याची आनंदाची जागा असेल. कदाचित करिअरची जागा काही वेगळी असेल. मला वाटतं याची गफलत न करता आपण आपल्या आनंदाच्या जागा शोधाव्यात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यावा. उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य ती वेगवेगळ्या स्थानांवरती आत्मसात करावी. पण याची गफलत मात्र आपण करू नये. फारच छान. आणि तुलना हा जो कॉन्सेप्ट तुम्ही सांगितला आणि हे फार सर्रास, म्हणजे आता तुलना म्हणजे आपलं एक नेचर, मानवी जीवनाचं कॅरेक्टरिस्टिकच झालं. आपल्या प्रगतीची व्याख्याच तुलनेत ठरते. म्हणजे मी काल कुठे होतो, आज कुठे आहे. आपण आपल्या करिअरची तुलना आपल्यासोबत करत नाही. मला तुमच्यासोबत तुलना करायची असते. तुम्ही काल इथे होतात, नाही मला आज तुमच्या पुढे जायचंय. आणि या तुलनेत आपण कधीच जिंकणार नाही. आपण कुठेही गेलो तरी आपल्या पुढे 4 जण उभे असणार आहेत. त्यामुळे तुलना करायची तर आपण आपल्यासोबत तुलना करावी. बरोबर, अगदी छान सर. आत्ताच्या तरुणाईवर मी म्हणेन सोशल मीडियाचा किंवा व्हायरल व्हिडिओचा जास्त इन्फ्लुएन्स आहे. आणि आता हल्ली तर मी बघते की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा किंवा शेअर मार्केटमध्येच करिअर करा, त्यासाठी ट्रेनिंग दिले जातात. 9 ते 5 जॉब तुम्ही सोडा आणि स्वतःचा बिझनेस सुरुवात करा, वर्क लाईफ बॅलन्स. तर या प्रकारच्या घोषणांनी किंवा या प्रकारच्या मेसेजेसनी सगळीकडे बंबार्डिंग होत आहे. आणि त्याच्यावरती अवलंबून राहून आपल्या करिअरचा निर्णय घ्यावा हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडिया हे काय वाईट माध्यम नाहीये, फक्त त्याचा अतिरेकी वापर होऊ नये इतकंच. कोणती ना कोणती माध्यमं कायम आपल्यावरती प्रभाव टाकत राहिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात कदाचित प्रिंट मीडिया असेल, नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आणि आता सोशल मीडिया असेल. माध्यमं येत राहतील, ती आपल्यावरती प्रभाव टाकत राहतील. त्यातलं चांगलं वाईट हे सतसत विवेक बुद्धीनं आपण ठरवावं. कुणाच्याही हो मध्ये हो न मिसळता आपण चिकित्सा करावी. जे आपल्या हिताचं आहे ते स्वीकारावं आणि पुढे चालावं. कुणी सांगितलं आज नोकरी सोडा म्हणून आपण नोकरी सोडायची, कुणी सांगितलं उद्या बिझनेस करा. आपण आपली कौशल्य, आपल्या स्ट्रेंथ, आपल्या विकनेस, आपल्या आजूबाजूची सामाजिक आर्थिक परिस्थिती याचं भान ठेवून आपण करिअर निवडावं. असं हो मध्ये हो मिसळू नये. म्हणजे बघा, एक काळ डीएडचा ट्रेंड होता. डीएडला जर नंबर लागला तर त्याचं करिअर झालं म्हणून समजायचं. त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. कुणी जर गावात पाहुणे गेले आणि विचारलं ना इंजिनियर साहेब कुठे राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. तुम्ही आज जाऊन विचारा बरं इंजिनियर साहेब कुठे राहतात, ते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आता मेडिकलचा ट्रेंड आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आफ्टर कोविड तर प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरानं ही एक्झाम क्वालिफाय करावी आणि त्यानं मेडिकलला जावं. नाही भारतात नंबर लागला तर रशियात जा, पण तू मेडिकललाच गेलं पाहिजे. आपण ट्रेंड बदलतात तसं आपण लादतो. मी तर पालकांनाही विनंती करेल की आपणही लादू नये. मुलांना कदाचित समज नसते त्या वयात, कुणाचं तरी पाहून ते ठरवतात की नाही मी हेच केलं पाहिजे. त्याला जवळ घ्यावं, बसावं, त्याला त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी समजावून सांगाव्यात, त्यानं चांगलं शिकावं, याच्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावं आणि त्याला योग्य दिशा दाखवावी. पण अमुकच एक गोष्ट तू कर ही त्याच्यावरती लादूही नाही. आणि विद्यार्थ्यांनीही थोडंसं डोळे विस्पारून जगाकडे बघावं. आज जग झपाट्यानं बदलतंय. भारत, जग हे सगळं एक छोटंसं खेडं बनून गेलंय.
एका क्लिकवरती आपण येऊन थांबलेलो आहोत. म्हणजे एका क्लिकवरती सगळं जग तुमच्या समोर उभं आहे. आणि म्हणून या सगळ्या जगाला सामोरं जात असताना सोशल मीडियाला आता तुम्ही टाळू शकत नाही. फक्त त्याचा किती वापर करावा, कोणत्या कामांसाठी करावा, आणि त्यात आलेल्या सगळ्याच गोष्टी खूप खऱ्या असतात हे असं न, माहिती आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकापेक्षा वेगळ्या आहेत. तर त्यात आपण गफलत करता कामा नये. आपण माहितीला ज्ञान समजायला लागलोय आणि तिथे अडचण होऊन बसली. येस. आणि ती माहिती आपल्याला खरंच लागू पडते का? हा, कारण भरपूर माहिती आज गुगल आणि प्रत्येक सोशल मीडियावरती आहे. आणि सगळ्यात मी तर म्हणेल करिअरच्या बाबतीतच नाही, अगदी आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही हा डाएट फॉलो करा, उद्यापासून 1 वेळेस जेवा, उद्यापासून 2 वेळेस जेवा, आणि हे प्रयोग करता करता निम्म आयुष्य संपून जातं. चिकित्सा करावी, तज्ञांचा सल्ला घ्यावा, आपण आपल्या आजूबाजूला बघावं, थोडंसं अंतर्मनात डोकवावं आणि मग निर्णय घ्यावा. अतिशय समर्पक उत्तर सर. तर पुढे मला असं विचारावं असं वाटतं की आजची पिढी ही विचारवंत आहे, पुढारलेली आहे, शिक्षणामध्ये सुद्धा एक्सपर्टीज आहे. तरीही आत्ताचे पालकही जेव्हा पाल्याच्या करिअरबद्दल एखादा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा पाल्याची आवड किंवा त्याची क्षमता याचा विचार न करता जे पॉप्युलर करिअर आहे, जे डिमांडमध्ये आहे, ज्याच्यामध्ये सॅलरी जास्त आहे किंवा ज्याच्यामध्ये एक मान मिळतो आईवडिलांना सोसायटीमध्ये, तर अशा प्रकारच्याच करिअरकडे त्यांचा कल जास्त आहे. मी स्वतः करिअर काउन्सिलर आहे आणि माझ्याकडे अशा बऱ्याच पालक असे येतात की बऱ्याच वेळा मुलाचा जो कल आहे तो डिझाईनमध्ये आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, पण तरीही त्यांना आपल्या मुलांना इंजिनियर किंवा डॉक्टरच बनवायचं असतं. तर अशा प्रकारचे जेव्हा निर्णय घेतले जातात तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही काय सांगाल पालकांना? या प्रश्नाला समर्पक मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला. ओके. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहांचे प्रयोग चालतात आणि लोकही वाघ सिंहच बघायला गर्दी करतात. पण एक लहान मुलगा एक दिवशी एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला आणि त्यानं त्या सर्कसच्या मॅनेजरला सांगितलं, उद्या वाघ सिंहाचे प्रयोग नाही, या पिल्लाचा प्रयोग झाला पाहिजे. म्हणजे हे पिल्लू कोण बघणार? त्यानं सांगितलं हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. आणि काय करतं म्हणे, सुंदर पियानो वाजवतं. त्यानं त्या पिल्लाच्या समोर पियानो ठेवला आणि ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. त्यावेळेस एक मोठं कुत्रं त्या हॉलमध्ये आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात पियानोवरती लात मारली आणि रागात हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरला विचारलं, हे कोण आहे आणि हा काय प्रकार आहे, एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. ओके. आपण गडबड करतोय की आपण मुलांच्या आवडी निवडी, कौशल्य, स्ट्रेंथ, विकनेस, समाजातल्या संधी याचा विचार न करता ठराविक गोष्टी आपल्याला प्रतिष्ठेच्या वाटतात. कदाचित एखाद्या मुलाला स्पर्धा परीक्षांमध्ये इंटरेस्ट नसेल, पण आपल्याकडे आकर्षण आहे, नाही लाल दिव्याची गाडी मिळते, ठराविक पोझिशन मिळते. हा, मुलांनी प्रशासनात यावं का? जरूर यावं, पण त्याची ती आवड आहे का? पुण्यामध्ये तर मी बघतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येतात. आप्पा चौकात जर तुम्ही गेलात तर संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला अनेक मुलं पाहायला मिळतील की जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला आलेली आहेत. पण त्यातली बहुतांशी मुलं ही कुणीतरी आलंय म्हणून मी आलेलो आहे, कुणीतरी गावातलं एक जण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला आलाय म्हणून मी आलेलो आहे. मला वाटतं हे कुणीतरी करतंय म्हणून मी करावं, कुणीतरी सांगितलंय म्हणून मी करावं, कुणीतरी लादलंय म्हणून मी करावं, असं न करता. आणि त्यात म्हणजे अनेक गोष्टी आहेत. समाजही अमुक एखाद्या गोष्टीला जर महत्व देणार असेल तर लोक वेगळ्या गोष्टींकडे का वळतील? आपल्याकडे जितका मान एखाद्या डॉक्टरला आहे तितकाच मान एखादा छान फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरलाही मिळायला हवा. जितका सन्मान आपण एखाद्या इंजिनियरचा करतो तितकाच सन्मान आपण एखाद्या छान ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरलाही तितकीच ती प्रतिष्ठा मिळायला हवी. जोपर्यंत वेगवेगळ्या प्रोफेशनला आपण प्रतिष्ठा देत नाही, त्याचा सन्मान करत नाही, तोपर्यंत मुलांनाही वाटणार नाही की आपण इकडे वळायला हवं. हा, चहूबाजूनी या गोष्टींचा विचार खरं तर करायला. आणि मला वाटतं समाजाने एकूणच सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. फक्त एका किंवा दुसऱ्या व्यक्तीने बदलून तो चालणार नाही. आणि हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की प्रत्येक प्रोफेशनकडे आपण एक रिस्पेक्टफुली बघितलंच पाहिजे, तरच त्याचा मान वाढेल आणि मुलांना मग आपण त्या प्रकारे मार्ग दाखवू शकतो. फारच छान सर. तर सर, आत्ताची जी पिढी आहे त्याबद्दल अजून एक की त्यांच्यामध्ये नातेसंबंधांमध्ये भरपूर मोकळीक दिसून येते. म्हणजे 6वी 7वीची मुलं प्रेमात पडतात, कधी कधी व्यसनाधीनही होतात 10वी 12वीची मुलं, पेरेंट्सचं ऐकत नाहीत, त्यांचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. तर अशा वेळी
काय म्हणजे तुम्ही कुणाला सल्ला द्याल, पालकांना द्याल, पाल्याला द्याल, किंवा एकूणच समाजाने या गोष्टींकडे कशा प्रकारे अप्रोच ठेवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जग झपाट्यानं बदलत आहे, मुलं लवकर कळती झालीत असं म्हणायला हरकत नाही. फक्त पालकांनी योग्य विषयांवरती योग्य शब्दात योग्य वेळी मुलांशी बोलायला हवं. अगदी बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पालकांनी मुलांचे मित्र व्हा. मी म्हणेल अजिबात तुम्ही मुलांचे मित्र वगैरे व्हायचा प्रयत्न करू नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी शाळेत कॉलेजमध्ये आहेत. आपण चांगले आई बाबा व्हावं. आपल्या डोक्यात आहे की नाही तो मला अरे कारे बोलतो, मग मुलगा वडिलांच्या गळ्यात अगदी हात घालतो. आपली पण एक पिढी होती की एक ठराविक अंतर होतं आपल्या आई वडिलांना. याचा अर्थ प्रेम नव्हतं असं नाही, पण नजरेचा थोडासा धाक होता. प्रेम तितकंच होतं, पण एक अंतरामध्ये ते प्रेम होतं. आता कुणीतरी सांगितलेलं असतं की नाही आपली मुलं मुली आपले मित्रमैत्रिणी असले पाहिजेत, मग आपण लहानपणापासून त्यांना आपल्याला अरे कारे बोलावं. नाही, आमच्यात ते कदाचित त्याच्यात वेगळी मतमतांतर असतील, पण माझं वैयक्तिक मत असं आहे पालकांनी मुलांचे आपल्या पाल्याचे चांगले आईबाबाच व्हावं. त्यांनी त्यांचे मित्रमैत्रिणी होण्याचा प्रयत्न करू नये. योग्य विषयांवरती योग्य वेळी बोलावं आणि तितकी मोकळीकही असावी की मुलांनी आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी सहजासहजी आईवडिलांसोबत योग्य शब्दात शेअर करायला हव्यात. मी बघतो की आई काहीतरी सांगत असते, हे आई तुला काय कळतं ग, हे इतकं सहज मुलं बोलून जातात. मला वाटतं हे असू नये खरं तर. म्हणजे आईशी आणि दोघा नवरा बायकोंनी पहिल्यांदा एकमेकांचा रिस्पेक्ट करायला हवा, म्हणजे मुलं ठेवतील. आपण जर मुलांच्या देखत आईला म्हणायला लागलो की तुला काय कळतं, ती जर नवऱ्याला म्हणत असेल तुम्हाला काय कळतं, तर मुलं आपण सांगू तसं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागत असतात. आणि राहिला प्रेम प्रकरण वगैरे 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 विषय, हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. काही गोष्टी आपल्या निदर्शनास येतात, काही गोष्टी आपल्या येत नाहीत. पण मुलांना जर या सगळ्या गोष्टींची योग्य वयात योग्य शब्दांमध्ये जर समज दिली तर मुलं तितकी ती आई वडिलांशी अटॅच असतात. त्यांना जर योग्य शब्दात सांगितलं तर ह्या गोष्टी कळतात. आणि म्हणून मी म्हणेल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण मुलांची विशेष काळजी घ्यावी. विशेष काळजी घ्यावी याचा अर्थ त्यांचा मोबाईल सातत्यानं चेक करावा असं नाही, पण चांगलं वाईट काय आहे हे मुला मुलींशी आपल्याला बोलता यायला पाहिजे. तर यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंगचा किती रोल आहे असं वाटतं? की अगदी मुलं डिप्रेशन मध्ये जातात, एखाद्या प्रेम प्रकरणात मुलगा इतका खचून जातो की आता आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आणि मग आत्महत्यापर्यंत ही मुलं जाऊन पोहोचतात. किंवा ज्या वयामध्ये करिअर करायचंय, म्हणजे मी तर म्हणेल ज्या वयात उंच झेप घ्यायची त्याच वयात त्या पोरांचे पाय घसरतात. आणि एकदा की आयुष्यातली ही 5-10 वर्ष शिक्षणाची निघून गेली की मग मात्र पुढं फार खडतर प्रवास आहे. मला वाटतं या वयामध्ये चला ह्या गोष्टींची वेळ वेगळी आहे, आयुष्यभर आपल्याला हेच करायचंय, पण आता तुझ्या ती लहानपणी एक गोष्ट होती, अर्जुनाला फक्त तो डोळा दिसत होता, आता तुला नेमकं काय दिसलं पाहिजे तुझ्या करिअरमध्ये हे सांगण्याची गरज आहे. हे जर नीट सांगता आलं तर. आणि यामध्ये माझी विनंती राहील की समाज माध्यम, चित्रपटसृष्टी यांचा फार मोठा पगडा मुलांवरती पडत असतो. ते आम्ही कॉलेजला असताना दाखवलं जायचं. कॉलेजमध्ये येताना अजय देवगण एका टू व्हीलरवरती एक पाय आणि दुसऱ्या टू व्हीलरवरती एक पाय ठेवून तो कॉलेजमध्ये यायचा. आणि मग कॉलेज लाईफ ते तसंच चित्रपटांनी रंगवलेलं. कॉलेजला गेल्यावर कळलं हे असं काहीच नसतं. कॉलेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलला जायचंय, तुम्हाला तुमचे लेक्चर करायचे, पण हे चित्रपटांनी जे बिंबवलेलं आहे ना कॉलेजमध्ये गेल्यावर हे असं असतं, हिरवं दिसणारं हे अचानक गुलाबी दिसायला लागतं, हे कॉलेजला आल्यावर कळतं. फक्त ह्याची जाणीव करून देण्याची भूमिका पालकांनी सातत्याने ठेवली पाहिजे की बाळा रे तू आता कॉलेजला जातोय, हे 2 वर्ष तुझ्या आयुष्यातली खूप महत्वाची आहेत, आता तू तुझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट कर. जर करिअर झालं नाही तर मग ही सगळी गुलाबी स्वप्न नंतर अगदी अशी वेगळ्या रंगांमध्ये दिसायला लागतात. तर हे योग्य शब्दात मुलांना सांगता यायला हवं. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ खूप खूप फरक आहे या दोन्ही गोष्टींमध्ये. त्यांना योग्य वेळी सांगणं हे सगळ्यात मोठं आहे. तर हल्ली होलिस्टिक डेव्हलपमेंट किंवा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास ह्याची फार चर्चा आहे. आणि त्यासाठी तुम्ही बघाल की लहानपणापासून पालक आपल्या पाल्याला वेगवेगळ्या क्लासेसला घालतात, ऍक्टिव्हिटीजला घालतात. आजकाल कौशल्यांबद्दलही जास्त बोललं जातं, स्किल्स आणि की किती महत्वाची आहेत. तर तुमच्या मते सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास किंवा होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय आजच्या तरुणाईसाठी? खरं तर या शब्दाला आपण खूप जड करून टाकलंय व्यक्तिमत्व विकास. मग त्याच्यासाठी वेगवेगळे क्लासेस, त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस. खरं तर आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का?
ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले बोल तर मी किती वेळ बोलत राहील. तुम्ही जर मला म्हटले जाता जाता एखादी कुस्ती करून जा, माझ्याच्यानं नाही ते शक्य. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपण आपल्या मुलांचे स्किल कौशल्य ओळखणं, त्यांच्या स्ट्रेंथ ओळखणं, ठराविक कौशल्य विकसित व्हावीत याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, इथपर्यंत आपण विचार करावा. पण व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली त्यानं हेही केलं पाहिजे, त्यानं तेही केलं पाहिजे, ते मूल आहे. ते कम्प्युटर नाही की तुम्ही त्याच्यात कुठला तरी प्रोग्राम टाका आणि ते तसा रन होईल. आपण माणसं आहोत, माणसाला मर्यादाही आहे, त्या मर्यादांचंही भान आपल्याला असायला हवं आणि त्याच्या कौशल्यांच्या विकासासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला हवं. अतिशय समर्पक उत्तर. मला वाटतं हे डोळ्यात अंजन घालणारं उत्तर आहे, कारण आजकाल जितके पेरेंट्स आम्ही बघतो सगळे क्लासेस शोधत असतात की सकाळी उठल्यापासून क्लासेस सुरू होतात, त्याला खेळायला वेळ नाही, त्याला बोलायला वेळ नाही, त्याला झोपायला वेळ नाही. आपण या गोष्टींचा विचार न करता पोरांवरती ते लादत राहतो. मला वाटतं ते काय झालंय, पालकांना मला हे करता आलं नाही मग तू ते कर, हे असं लादू नये आणि तू कशातही कमी पडू नकोस. किंवा माझा मुलगा दुसऱ्या मुलाच्या तुलनेत, जसं तुम्ही आधी पण सांगितलं की तुलना असल्यामुळे पण हे जास्त प्रमाणात आहे. तर आता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. आपल्याला वाटतं सोशल मीडिया आहे, मुलांसाठी एंटरटेनमेंट आहे आणि आपल्या वेळेस आपल्याला जास्त स्ट्रेस होता, पण कधी कधी मागे वळून बघितलं आणि आत्ताच्या मुलांच्या स्ट्रेसचं जर आपण तुलना केली तर असं जाणवतं की आत्ताच्या मुलांना ताणतणाव हा जास्त आहे. त्यांना पेरेंटल प्रेशर आहे, त्यांना सोशल मीडियाचं प्रेशर आहे, त्यांना अभ्यासाचं प्रेशर आहे, काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं एक वेगळं प्रेशर आत्ताच्या मुलांना लहानपणापासूनच टाकलं जात आहे. तर हा जो ताणतणाव आहे तर तो कसा मॅनेज करता येईल, किंवा असे कुठल्या प्रकारचा सराव किंवा कुठले एक्सरसाइजेस किंवा कुठले प्रयत्न केले गेले पाहिजेत त्यामुळे हा जो ताणतणाव आहे तो थोडा कमी होईल, बॅलन्स होईल, असं तुम्हाला वाटतं? आपल्याकडे मुळात स्ट्रेस मॅनेजमेंट हा कन्सेप्टच नाही. आपल्याकडे स्ट्रेस डायव्हर्ट केला जातो, या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून या टेबलवर. म्हणजे ऑफिसमध्ये बॉस जर काही बोलले तर त्यानं त्याच्या खालच्या कलिगला रागवायचं, त्यानं लगेच खाली राग काढायचा. शेवटच्या माणसाला समजत नाही मी कुणावरती राग दाखवू. ते घरी जाऊन बायकोला काहीतरी बोलणार, बायको पोराला काहीतरी लाटणं फेकून मारणार, पोरग बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारणार, ते तिसरंच कुणाला तरी चावणार. आपल्याकडे स्ट्रेस मॅनेज केला जात नाही, तो फक्त डायव्हर्ट केला जातो, या फॉर्म मधून त्या फॉर्म मध्ये किंवा या टेबलवरून त्या टेबलवर. ते स्ट्रेस मॅनेज करता यायला हवा. मी काल एक वाक्य ऐकलं होतं, जिस कल की आपको कल फिक्र थी आज वही कल है. ज्याचं चिंता करत तुम्ही दिवस मागचे वाया घालवले, आज तोच दिवस आहे. चिंतन करावं चिंता करण्याऐवजी. आणि सगळ्यात चिंता वाईट असतात असं नाही. काही चिंता तुम्हाला मोटिवेट करतात की नाही हे तू केलं पाहिजे, पण त्या चिंतेचा अतिरेक झाला की मग तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. आणि परत सांगेल मी, तुलना ही तुम्हाला स्ट्रेसकडे घेऊन जाते. त्यामुळे तुलनेत न जगता आपण आपलं विश्व, आपण आपल्या भोवती तयार करावं, आपल्याला काय मिळवायचंय ते ठरवावं. आणि समाधान ही फार मोठी गोष्ट आहे. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही अभंग लिहिले, ग्रंथ लिहिले, आणि तुम्हाला काय मिळालं तुमच्या आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. ते जग आपलं कौतुक करेल, मग त्यांनी माझं कौतुक केलं नाही म्हणून मी तणावात यायचं, मग मी त्याच्या नजरेतनं जगाला बघायचं. आपल्याला एक छान वाक्य आहे, ले दे के एक नजर ही तो है हमारे पास, तो फिर क्यों देखे दुनिया को किसी और की नजर से. आपण उगाच कुणाच्या तरी नजरेतनं जगाला बघत असतो. आपल्या आपल्या नजरेतनं बघायचं, आपल्या आपल्या मस्तीत, आपल्या आपल्या धुंदीत जगायचं. अतिशय सुंदर उत्तर सर. आणि तुमची सगळी उत्तरं एक डोळ्यात अंजन घालणारी आहेत. आणि आम्ही हा सुसंवाद करिअरचा ठेवलाय, पण फक्त करिअर असून आयुष्यात उपयोगी नाही. आणि एक कुठेतरी जगण्याचा दृष्टिकोन आपला बदलला गेला पाहिजे. आणि आजचं जे आपलं हे चर्चासत्र होतं त्याचा हाच हेतू होता. आणि तुमच्या सगळ्या समर्पक उत्तरातून मला वाटतं तो हेतू आज सफल झालेला आहे. आणि टेक अवे आपण ज्याला ते म्हणतो, की असा एक टेक अवे तुम्ही तयार केले की तुलना न करणे, किंवा आपलं एक वेगळं विश्व तुम्ही तयार करा, त्यामध्ये कसं आनंदी राहता येईल. आणि हेच मला वाटतं जगण्याचं जे रहस्य आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी तुमचे मनापासून आभार प्रकट करावेसे वाटतात मला. थँक्यू सो मच. तर आजच्या सुसंवाद करिअरच्या चर्चासत्रात आपण सगळ्यांनी ही जी चर्चा ऐकली, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असू दे किंवा
जगण्याचं रहस्य असू दे किंवा करिअर मंत्र असू दे, तर त्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला लिहून नक्की कळवा. कारण तुमचा फीडबॅकच आम्हाला पुन्हा एकदा दुसरं पॉडकास्ट करण्यासाठी एक प्रेरणादायी असतो, प्रेरणा देत असतो. आणि आजचा एपिसोडही तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.